वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ह्रीं क्लीं सा सिद्धगुरवे नमः। ओम ह्रीं क्लीं सा सिद्धगुरवे नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय च ओम क्लीं जूं स ज्वालाय ज्वालाय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल। ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा। नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिने नमः कैटभारिणे नमस्ते महिषार्दिने नमस्ते शुम्भंकरे विशुम्भसुरघातिने जगन्मये महादेव जपं सिद्धं पुरुषम्। ऐंकारी सृष्टिरूपाय ह्रींकारी प्रतिपालिका क्लींकारी कामरूपिणे बीजरूपे नमस्ते। चामुण्डा चण्डघातीचे ऐकारी वरदायिनि विच्चेच्या भैरानित्य नमस्ते। धाम ह्रीं धूम धुजटे पति वां ह्रीं ॐ वागदेश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिकारिणी शाम शीम शुम्भे गुरु हुम हुम हुंकारूपिते जम्ब जम्ब जम्बनादिनी भ्राम ह्रीं ह्रीं भैरवी धरे भवानी ते नमो नमः। अंग कंग चंग तंग तंग हुं यं शं ह्रीं ह्रूं ऐं ह्रीं हं शं निजाग्रम त्रोटय त्रोटय दिक्कं कुरु कुरु स्वाहा। पाम पीं पूं पार्वती पूर्णा खाम क्लीं खूं खेचरी तथा साम सिं सिं सप्तशती देव्या मंत्र सिद्धिं पुरुषो मे। ओम नमश्चंडिकाय ओम श्री दुर्गार्पणमस्तु। दुर्गा दुर्गति शमये दुर्गा पत्वनिवारणी दुर्गा मच्छेदनी दुर्गा साधनी दुर्गा नाशिनी दुर्गोत्तारणी दुर्गयंत्री दुर्गमापा दुर्गम ज्ञानदाता दुर्ग लोकदानला दुर्मा दुर्मा लोका दुर्मात्म स्वरूपिणी दुर्मा दुर्गम विद्या दुर्मा श्रीता दुर्गम ज्ञान संस्थानां दुर्गम ज्ञानवासिनी दुर्गमोहा दुर्गमगा दुर्मा स्वरूपिणी दुर्मा सुसंत्री दुर्मा युक्तारणी दुर्मानी दुर्गमाता दुर्गम्या दुर्गमेश्वरी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्ते। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदास्ते महालक्ष्मी नमस्ते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते। सर्वज्ञे सर्ववर्धे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते। अजंत रहिते देवी आद्य शक्ति महेश्वरी योग जय योग संभूते महालक्ष्मी नमस्ते। स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरी महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते। पद्मासनसिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमस्ते। श्वेतांबर हरे देवी नागांकार दूषिते जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमस्ते। गणाधीश तो ईश सर्वगुणांचा मूळ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ सत्वारवाचा नमो पंथा या राघवाचा। संतांची संतभूमी क्रांतिकारकांची क्रांतभूमी रणवीरांची रणभूमी तुमची आमची मातृभूमी जी मातृभूमी हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राचा इतिहास कोणी ऐर्या गैर्यानं लिहिला नाही तर तो इतिहास लिहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी। आणि त्यांच्याबरोबर हर हर महादेवच्या गर्जना करणाऱ्या आपल्या मावळ्यांनी आणि आज त्याच मावळ्यांच्या वारसदारांसमोर भरभक्कमपणे वारसा सांगणारे तुम्ही आम्ही सगळे यांच्यासमोर आज जो काही या सावित्रीबाई फुले विद्यापीठ संलग्न असलेल्या कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या नावारूपानं आलेल्या या कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जो काही जेंडर सेन्सिटायझेशन अर्थात लिंग संवेदना भावना या विषयावरती एक हितगुज साधण्याकरता तुमच्या सोबत मला हितगुज साधण्याकरता आदरणीय पोटे सरांनी प्राचारण केलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर M.K. दातीर सर आत्ताच ज्यांनी तुम्हाला अतिशय सुंदर म्हणजे सर तुम्ही 20% माझं व्याख्यान खाल्लं त्याच्यातून म्हणजे कदाचित जे मला पोटे सरांनी जे काही PDF पाठवलेली होती तीच PDF दातीर सरांना पाठवलेली असावी पण असो सर तुमच्यामुळे म्हणजे बघा सरांना PDF सुद्धा गेलेली नाही परंतु 20% माझ्या भाषणातले मुद्दे सरांनी खाऊन टाकलेले परंतु अतिशय सुंदर जे तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे होतं। मी सांगितलं काय किंवा सरांनी सांगितलं काय जे तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे होतं असं पूर्वी मी ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला प्राचार्य म्हणून तुमच्याकडे कार्यरत असलेले परंतु आता
त्यांना या त्यांच्यातले जे काही हे विविध गुण आहेत सरांकडे पाहिल्यानंतर तर मला म्हणजे मी थोडासा असं माझं आज चुकलं, मी सुद्धा डाय वगैरे करून यायला पाहिजे होती सर, सॉरी त्याबद्दल. पण हसू नका, एक ध्यानात धरा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक तो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण कसं असावं, कसं दिसावं, यासाठी तो एक प्रामुख्याने एक जपलेला एक, आणि ती एक कला आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. त्याला एक गुण आहे, त्याचं एक स्वतंत्र असं चॅप्टर आहे. असं त्यांच्याकडे बघून मला सुद्धा एक प्रेरणा आलेले. या संस्थेचे सल्लागार डॉक्टर आर के दातीर सर, त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर व्ही एम सेवलीकर मॅडम, सेवलीकर सर ते आलेले नाही. त्यानंतर आपले बाकीचे म्हणजे आलेले नसल्याचंच नाव राहतं कधी कधी त्याच्यात, पण मग आता जे आलेले त्यांचं सांगतो. डॉक्टर एस जी सावंत मॅडम, त्या उपप्राचार्य आहेत. प्राध्यापक पी पी आयर सर, उपप्राचार्य. त्यानंतर डी एम खैरनार मॅडम माझे सूत्रसंचलन करताय, अतिशय सुंदर. त्यानंतर पी एस कदम मॅडम, त्यानंतर बघा होत्या त्या मॅडम गेल्या फोन आला, पोळ मॅडम, भावना पोळ मॅडम, के वाघ महाविद्यालय रानवडी येथून आलेल्या. असं सर्वच, आता बाकीच्यांची नावं मला माहीत नाही, त्याबद्दल मी तुमची सर्वांची दिलगिरी मागतो. तुमचं नाव तर खऱ्या अर्थानं घेतलंच पाहिजे, म्हणजे विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनींनो. सरांनी मगाचपासून अतिशय सुंदररित्या विषयाला हात घातला, अतिशय विषय तुम्हाला समजून सांगितला. आता मला इथं ज्यांनी प्राचारण केलं ते तुमच्या सगळ्यांचे 100% आवडते असतील. ते पोटे सर, पोटे सरांच्या गावचं एक स्वर्गीय व्यक्तिमत्व, माझे जे मित्र होते, क्लासमेट, ज्यांनी मला हे 2 शब्द आपल्यासमोर सांगायचे जे काही आहे ना, हे जे काही आपण त्याला डेअरिंग म्हणूया आपल्या साध्या भाषेत, हे जे काही ज्याने मला शिकवलं, तो स्वर्गीय माझा मित्र नारायण गाव, जो काही पोटे सरांच्या गावचा होता. नारायणची एक कविता मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं भुसं म्हणून इथे मांजरगावच्या अलीकडं आणि तुमच्या शिंग्याच्या पलीकडे भुसं म्हणून गाव आहे. येथील अतिशय शेतकरी कुटुंबातला हा कवी मनाचा माझा मित्र काळाने त्याच्यावर घाला घातला आणि माझ्याबरोबर नेहमी अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा वगैरे ज्या ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायच्या, त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवायचं सर. फक्त दुर्दैवानं नारायण आणि मी असताना आम्हाला कुठेही पारितोषिक मिळालं नाही, कारण आमचा थोडासा भाषेचा प्रॉब्लेम होताच. आपल्या नाशिकची जी भाषा आहे प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो, ती छ छ, ते आपल्याकडे छंदयुक्त भाषा नसल्यामुळे आमचा प्रॉब्लेम व्हायचा. परंतु तरी देखील मला आठवतं, नारायण आणि मी पुण्याला गेलो होतो. यशवंतराव मुक्त विद्यापीठाची ती वक्तृत्व स्पर्धा होती आणि नारायण सारस बागेमध्ये, जसं आज 1 तासाचं व्याख्यान आहे, आम्ही करायचो 7 ते 10 मिनिटाच्या वक्तृत्व स्पर्धा. आमचा स्टॅमिना तेवढ्याच वेळापुरता आम्ही हसू शकत होतो, रडू शकत होतो किंवा भावनांशी खेळू शकत होतो श्रोत्यांच्या. परंतु ती वक्तृत्व स्पर्धा होती अर्धा तासाची आणि नारायणचं व्याख्यान सारस बागेमध्ये आम्ही संध्याकाळी गेल्यानंतर आमची एक कार्यशाळा झाली, जशी आज तुमची एक कार्यशाळा आहे ह्या जेंडर सेन्सिटायझेशन या विषयावर. नारायणचं व्याख्यान सर प्रॅक्टिस करता करता अर्धा पाऊण तास चालायचं आणि माझं 7 ते 8 मिनटं चालायचं. मग माझं थोडंसं, मी नारायणला म्हणलं, नारायण आपण जरी सांगिक आलेलं आहे, पण मला वाटतं का आपल्या कॉलेजची इज्जत जाऊ नये. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द नीट लक्षात धरा, का तुमच्या इज्जतीला इथं किरकोळ व्हॅल्यू आहे, तुमच्या कॉलेजची इज्जत महत्त्वाची, ती जाऊ नये. म्हणून मी त्यावेळेला विद्यार्थी दशेतला असेल त्यावेळेला मी त्याला बोललो की नारायण, ही इज्जत जाता कामा नये म्हणून मी करणार नाही. परंतु त्याच्या प्रेरणेनं आणि कदाचित त्यावेळेला या सरस्वती मातेची आपण आराधना केली आणि मी जे काही मला श्लोक बोललो, त्या आराधनेमुळे माझं ते व्याख्यान जे आहे ते अर्धा तास पूर्ण चाललं, व्यवस्थित चाललं, व्यवस्थित झालं. विषय होता नापास शिक्षण पद्धती किंवा शिक्षण व्यवस्था.
ती मी शेवटी आपल्याला एक जाता जाता सांगेल त्याविषयी. फक्त मला थोडंसं कोरोना झाल्यामुळे विस्मृतीचा आजार झालेला आहे. तुम्ही जाता जाता मला ते आठवण करून द्या की सर तुम्ही नापास शिक्षण व्यवस्थेविषयी काहीतरी सांगणार होतो. तर सर, हा जो विषय आहे या विषयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी तुम्हाला सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या ज्या जेंडर याचे 3 प्रामुख्याने प्रकार सांगितले, मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर. आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने तो जो काही 3रा प्रकार आहे ट्रान्सजेंडर, त्याच्यावरती खूप चांगलं मार्गदर्शन केलं. खूप म्हणण्यापेक्षा प्रचंड असं मार्गदर्शन केलं. त्यांच्यावरती आपबीती उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगितलं. बघा, आमच्याकडे तो सिन्नरवरून नाशिकला जाताना शिंदे गावामध्ये टोल नाका आहे, तिथेही अशा प्रकारचे ट्रान्सजेंडर असतात. सरांनी सांगितलं का त्यांचं ट्रेनिंग असतं टाळ्या वगैरे वाचवणे. त्याचं कारण असं आहे सर की त्यांना ते रुजवलं गेलं का तुमचा व्यवसायच तेवढा आहे. तुम्ही काय करायचं, फक्त लोकांना एक मनोरंजन करून त्यांच्याकडून ते जे काही दानधर्म देतील त्याच्यावरतीच तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चालायचा. परंतु याला एक खो घालणारं किंवा त्यांच्या आता संघटनेने असे काही मोठे मोठे निर्णय घेतलेले. नागपूरचा एक ट्रान्सजेंडर आहे, त्याचं स्वतःचं उत्कृष्ट असं काही आपण म्हणूया लाखोमध्ये टर्नओव्हर असणारी त्याची स्वतःची ट्रॅव्हलची कंपनी आहे. म्हणजे ज्या काही आपण शहरांतून शहरांमध्ये जाण्यासाठी ज्या ट्रॅव्हल्स वापरल्या जातात त्या ट्रॅव्हलची त्याची स्वतःची कंपनी आहे. सर, आता हळूहळू त्या लोकांनी बघितलं का हे काय आपल्याला ॲक्सेप्ट करणार नाही, म्हणून त्यांनी स्वतःमध्येच बदल करून घेतले. आणि आपण देखील त्यांच्या एका महिलेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्याच्यात न्यायनिवाडा त्यांच्या बाजूने होऊन प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही जर फॉर्म बघितले तर त्यांचं 3रं जे पूर्वी फक्त जेंडर म्हणून असायचं आणि मेल आणि फिमेल हे 2च चौकोन असायचे किंवा ते गोल असायचे आणि त्याच्यावरती ज्याचं जे जेंडर आहे त्याप्रमाणे ते आपण टिक मार्क करायचो. परंतु आता त्यांनी तो न्याय मिळवून घेतला. सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करून त्यांनी तो न्याय मिळवून घेतला. आणि आता जर तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला त्या फॉर्मवरती ह्या ट्रान्सजेंडरची जी खूण आहे तो गोल किंवा चौकोन तो आता फॉर्मवरती यायला तुम्ही जर सध्याचे जर फॉर्म्स वगैरे भरत असाल परीक्षेचे वगैरे तर तुम्हाला त्यावरती ते बघायला मिळेल. तर आता मी एक उदाहरण देणार आहे आणि तुम्ही किती ते जागेवरती तेवढं मला तपासायचं आहे. उदाहरण असं आहे, चांदोरीचं कोण कोण आहे इथे? चांदोरीचं विद्यार्थ्यांपैकी सांगा. चांदोरी गावचे किती जण आहेत? 3 जण आहे का? हां, मला 3 जण पाहिजे. बघा, या चांदोरी गावचं एक वैशिष्ट्य आहे, इथे आजही संस्कृती जपली जाते सर. बोडा नावाची एक संस्कृती आहे. आता किती जणांना तो बोडा माहिती मला माहीत नाही, परंतु आपण ते म्हणतो ना रात्र थोडी सोंगे फार, तर ती म्हण त्याच्यातून आलेली. ती बोडा आपली संस्कृती आहे, ती आपली संस्कृती प्रेझेंट करते. आणि त्याच्यामध्ये एक ताटीची देवता असते आणि ते सोंग जर कोणी घेतलं सर, त्या ताटीचं सोंग, तर अक्षरशः ती देवी त्याच्यामध्ये संचार करते असं बऱ्याच जणांचं. म्हणजे आता सरांनी मांडवलं याचा अर्थ सरांना ते माहिती आहे. तुम्ही जर देवरे सरांकडे बघितलं त्यांनी मांडवलं. परंतु हे सत्य आहे की आपल्या ज्या संस्कृती आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत त्या जर आपण बघितल्या, त्याचा अंगीकार केला तर त्याच्यातून आपल्याला अनुभूती बघायला मिळते. तर 3 जण असे चांदोरीचे ते मित्र होते, रस्त्याने चालले होते. सगळा भरोसा त्यांचा देवावरच होता, स्वतःवर काहीच नव्हतं. तुम्ही मनाला वैयक्तिक लागून घेऊ नका, तुमच्याविषयी नाही. 3 जण विद्यार्थी रस्त्याने चालले होते आणि त्यांना वाटेमध्ये धन सापडतं. काय सापडतं? आहे तुम्ही इथे? काय सापडतं? हां, तर ते धन सापडल्यानंतर कोठे सर पहिला विद्यार्थी काय म्हणतो? हुशारात विद्यार्थी हल्लीचे हुशार आहे बरं का. म्हणजे आमच्या जी जनरेशन आहे 1980ची आधीची जे जनरेशन आहे ती काय कामाची नाही, परंतु 80 नंतर जेवढे आहे तुम्ही म्हणजे नाही कामाची म्हणजे यांच्या हे स्वतःला स्मार्ट समजतात.
यांच्या दृष्टीने आपण काही कामाचे नाही. तर कारण आधुनिक ज्या गोष्टी यांना येतात ना, त्या आपल्याला नाही जमत सर. सहजासहजी आपल्याला ते थोड्याशा हाताळायला किचकट जातात. हां हां नाही आता मी एक हां हां हो. तर आता ते विद्यार्थी चालतात, त्यांना धन सापडतं. धन सापडल्यानंतर पहिला विद्यार्थी म्हणतो की बघा आता हे धन आपल्याला देवाच्या कृपेनेच सापडलेलं आहे.